आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहरातील फ्रेंड्स कॉलनी परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या प्रांगणात उत्साहपूर्ण योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्त्या सौ मिनल श्रीकांत काकड यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत फ्रेंड्स कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात भव्य योग शिबिर पार पडले। सकाळी 6 वाजता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सौ मिनल श्रीकांत काकड यांच्या प्रयत्नातून आयोजित या शिबिरात परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला। प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त व्यायाम प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आले। योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला। उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या योग शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे। योगा दिन आहे आज 21 जून। अख्ख्या भारतामध्येच कशाला अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताला जे योगाचं जे स्थान आहे या जगामध्ये त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा आहे। तो जागतिक योगा दिन आज आपण साजरा करतोय। माझ्या योग साधना वर्गामध्ये माझ्या सगळ्या साधिका आणि आजूबाजूचे माझे मित्र मैत्रिणी किंवा या अपार्टमेंट मधले किंवा ह्या सोसायटी मधले लोक इथे येऊन योगा साजरा करणार आहेत, योग दिन साजरा करणार आहेत आणि माझ्यासोबत योगा करणार आहेत। आज योगा हा सगळ्या जगामध्ये पसरलेला आहे। या योगामुळेच आपण आपल्या आरोग्याला एक चांगल्या प्रकारे घडवू शकतो किंवा आरोग्य चांगल्या प्रकारे जगू शकतो। जर योगा तुम्ही केला तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने योग करावा आणि आपलं आयुष्य हे आनंददायी जगावं। ह्या योगामुळे 1 तास का होईना आपल्या 24 तासामधला 1 तास फक्त योगासाठी द्यावा किंवा स्वतःसाठी द्यावा, जेणेकरून आपलं आयुष्य किंवा आरोग्य चांगलं राहील। हा जागतिक योग दिन आज जगामध्ये साजरा करताना माझ्या योग साधिका काही आसनं आणि काही प्रास्ताविक सादर करणार आहेत। ते तुम्ही सगळ्यांनी पाहावे आणि याचा आनंद घ्यावा। योग हे निरोगी आणि आनंदी जीवनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश देत इच्छापूर्ती गणेश मंदिरातील हा योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला।